नमस्कार. नमस्कार. आज तुम्हाला सर्वांना एकत्र बघून खूप आनंद होतोय की ही जी एकी आहे ही अशीच राहिली पाहिजे. घर लहान मोठं नसतं, पण घराला घर पण येण्यासाठी माणसं हवी असतं. आणि मी काही मोठा नाहीये, तुमच्यामधलाच आहे. मी माझं पण घर लहान होतं 100 स्क्वेअर फीटचं 6 वर्षापूर्वी. पण मेहनत करून 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 आज इथपर्यंत आम्ही पोहोचलो. आणि हरीश माझा खूप खूप जवळचा मित्र आहे एकदमच. आणि म्हणजे आमची दोस्ती गेली बरेच वर्षापासून आहे. मोर दॅन 10 to 12 years झाले असतील. आणि टोयोटोची माझी गाडी आहे फॉर्च्युनर. आणि मी ती खूप शोधतो गाडी, मला प्रॉब्लेम मिळत नव्हती. एक चांगली मिळाली. ड्रायव्हरने सांगितलं डोळे बंद करून गाडी ही घ्या, सोडू नका गाडी. आणि ती गाडी एवढी छान आहे की ती महिनाभर मी चालवतोय. आणि खूप म्हणजे ह्याचे खूप आभार मानतो. तर मी याला सांगितलं की तुम्हाला कधी कुठेही बोलव, मी तसं ती कुठे पण येईल. दॅट इज नॉट मॅटर ऑफ सेलिब्रिटी, इट्स अ मॅटर ऑफ जस्ट एक माणुसकी आणि एक मैत्री माझी खूप चांगली आहे. हरीशसाठी मी एक गोष्ट म्हणेन, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना आम्हाला. माझे काका पण इथे राहायचे, आंबेडकर नगर आहे ते. अजून काका राहायचे, आता ते ऑफ झाले, त्यांचा मुलगा तिकडे राहतो. त्यामुळे मला इथे येणं काही मोठी गोष्ट नव्हती. मला तर कुठे पण जायला आवडतं, डाऊन टू अर्थ राहायला आवडतं, जमिनीवर राहायला मला नेहमी आवडतं. आता मी एक शो करतोय शिवशक्ती, खरंच येतो. इन केस बघितलं असेल तर नंदीचा रोल प्ले करतोय. मी स्वतःला काही सेलिब्रिटी समजत नाही. मी तुला समजतं की मी तुझ्या नॉर्मल माणूस आहे. आणि मला खूप असं आवडतं हे फुललेले चेहरे बघण्यासाठी. आणि जेवढ्या पण आपल्या माता आहेत, बहिणी आहेत, मला बहीण नाही आहे. वाईट वाटतं की मला बहीण नाही आहे, एक बहीण असली पाहिजे होती. पण तरी जेवढ्या पण माझ्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत, इव्हन मला आजी पण नाहीये, आजोबा पण नाहीये लहानपणापासून. तेव्हा जे पण मला म्हातारी वाट दिसतात ते मला ते माझे आजी आणि आजोबा आहेत. आणि खूप आनंद झाला मग तुम्हाला इथे मला बोलवलं. आणि कधी यापुढे मला बोलवा, वेळात वेळ काढून मी नक्की इकडे येईल. आणि सांगेन ऍज अ मोटिवेशन लेवलला कि मंजिल उन्हें मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हें मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. गेल्या खूप वर्षापासून मी शूट करतोय. आणि त्या शूटिंगमध्ये जॉब नसतो, कधी शूटिंग असते नसते, डेस्टिनीवरती खूप काही गोष्टी पण असतात. तर कधी पण लाईफमध्ये काही कोणती गोष्ट नाही मिळाली तर कधी पण घाबरून जाऊ नका, रडू नका की मला गोष्ट का मिळत नाहीये. तर असा विचार करा की भगवान हमें वो नहीं देता जो हमें चाहिए होता है. भगवान हमें वो नहीं देता जो हमें चाहिए होता है. भगवान हमें वो देता है जो हमारे लिए अच्छा होता है. चीजें ऐसी है. तो किसी से ये मत कहना लाइफ में, कभी किसी से ये मत कहना कि मेरी प्रॉब्लम्स कितनी बड़ी है, कि मेरे टेंशन कितने बड़े. टेंशन से ये कहना कि मेरी माता कितनी बड़ी है, तो टेंशन ह्यूज सॉल्व हो जाएगा. और हमेशा अच्छे कर्म करते रहना, सबसे अच्छे से पेश आना, छोटों से प्यार, बड़ों का आशीर्वाद, उनका एक्सपीरियंस, इन सबको हमेशा सलाम होना चाहिए. जो अपने गुरु है उनका सम्मान करना चाहिए. और बहुत बार ऐसा होता है कि हम अपने एटीट्यूड में रहते हैं, ईगो में रहते हैं, कुछ उससे हासिल नहीं होता. ऐसे करने से बेटर है ऐसे करना चाहिए, ऐसे करना चाहिए. तो उससे क्या होता है कि तुम्हारे चेहरे की स्माइल जो होती है ना, यहाँ पे बोल जो होते हैं ना, वो इतने खिल उठते हैं कि आपका चेहरा इतना अच्छा दिखता है कि सामने वाले को दिखती है पॉजिटिविटी. यू सी द फेस ना, किसका फेस दिखोगे ना, इंसान को देखने में अच्छा लगना चाहिए कि अरे पॉजिटिव इंसान है. सो ऑलवेज बी इन अ पॉजिटिव मोड. कभी भी रोना नहीं, दुखना नहीं. कल की सुबह तुम्हारे लिए क्या लेके आएगी तुम्हें पता नहीं होता. कल की सुबह तुम्हारे क्या लेके आएगी तुम्हें पता नहीं होता. इसलिए हमेशा हमेशा मोटिवेट रहना कि यार सब कुछ अच्छा हो जाएगा इस लाइफ में, किसी का कुछ बुरा होगा नहीं. और जब कुछ भी ना हो, कोई भी टेंशन हो, समझ में ना आए तो कुछ मत करना, बस से हर हर महादेव.
आंखें बंद करके बोलना हर हर महादेव, सब कुछ ठीक हो जाएगा। तो थैंक यू सो मच यहाँ मुझे बुलाने के लिए, और बहुत मजा आया। मैं दुआ करता हूँ माता से, हा आशीर्वाद मागतो की अशाच प्रकारे सगळे एकत्र राहो आणि एकमेकाच्या घरामध्ये पुरणपोळी असो, मोदक असो, वाटाण्याची भाजी असो किंवा भेंड्याची भाजी असो, मला सगळ्या भाज्या आवडतात। तर त्यामुळे एकमेकाच्या घरात जाणारं असलं पाहिजे आणि गप्पागोष्टी झालं। आयुष्यामध्ये काय नाहीये हो, आयुष्यात काही नाहीये। आयुष्य निघून गेल्यानंतर आपण रडत बघत काय अर्थ आहे की आपण काय नाही बोललो, काय नाही गप्पा गोष्टी केल्या, काय फरक पडतोय? जो सॉरी म्हणतो तोच मोठा असतो, है ना? त्यामुळे एकत्र राहा, मजा करा, एन्जॉय करा आणि लहान मुलांना खूप शिका, भरपूर शिका, किंवा ज्याच्यामध्ये आवड आहे त्यामध्ये भरपूर अभ्यास करा, पुढे जा। कुठे असा विचार करू नका की मला आई बाबाने फोर्स केलाय